नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे उद्यम नोंदणी. भारतात जर आपल्या व्यवसायाला एक भक्कम आणि औपचारिक ओळख द्यायची असेल तर ही त्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. हा प्रश्न आपण स्वतःला विचारायलाच हवा, नाही का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर आजच्या या भागात आपण या काही मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. आपण पाहणार आहोत की उद्यम म्हणजे काय, आपला व्यवसाय कोणत्या प्रकारात येतो, ते अडचणींवर मात कशी करते आणि नोंदणीची प्रक्रिया किती सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून आणि समजून घेऊया की उद्यम म्हणजे नेमकं काय आहे. तर बघा, सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर उद्यम नोंदणी म्हणजे सरकारकडून आपल्या व्यवसायाला मिळणारा एक खास कायमस्वरूपी ओळख क्रमांक, म्हणजे एक युनिक आयडी नंबर. आपण कदाचित याला पूर्वी MSME किंवा उद्योग आधार नोंदणी म्हणून ओळखत असाल, तर हे त्याचंच एक नवीन आणि अधिक चांगलं रूप आहे. आता याचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे सर्टिफिकेट मिळालं की आपण कोणत्याही बँकेत आपल्या व्यवसायाच्या नावाने करंट अकाउंट उघडू शकतो. दुसरं म्हणजे हा आपल्या व्यवसायाच्या अस्तित्वाचा एक ठोस सरकारी पुरावा बनतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याला पुन्हा पुन्हा रिन्यू करायची कटकट नाही. एकदा नोंदणी केली की ती आयुष्यभरासाठी वैध असते. बरं, आता पुढचा प्रश्न. आपला व्यवसाय नेमका कुठल्या प्रकारात मोडतो? सूक्ष्म, लघु की मध्यम? हे ओळखणं खूप महत्वाचं आहे, कारण सरकारचे अनेक फायदे या वर्गीकरणावरच अवलंबून असतात. हे टेबल बघा, यावरून अगदी सहज कळतं. जर आपल्या व्यवसायातील गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि वार्षिक उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी आहे, तर तो सूक्ष्म म्हणजे मायक्रो एंटरप्राइज आहे. जर गुंतवणूक 10 कोटींच्या आत आणि उलाढाल 50 कोटींच्या आत असेल, तर तो लघु म्हणजे स्मॉल एंटरप्राइज आहे. आणि जर गुंतवणूक 50 कोटींपर्यंत आणि उलाढाल 250 कोटींपर्यंत असेल, तर आपला व्यवसाय मध्यम म्हणजेच मीडियम एंटरप्राइज म्हणून ओळखला जाईल. व्यवसाय म्हटलं की लहान मोठ्या अडचणी या आल्याच. पण उद्यम नोंदणी या अडचणींना संधींमध्ये कसं बदलू शकते ते आता आपण पाहूया. ही तर जवळजवळ प्रत्येक छोट्या व्यावसायिकाची डोकेदुखी आहे. आपण माल देतो, काम करतो, पण पैसे वेळेवर मिळत नाहीत. यावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच उपाय आहे. आणि तो म्हणजे सरकारचं समाधान पोर्टल. उद्यम नोंदणी असेल तर आपल्याला एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण मिळतं. खरेदीदाराला 45 दिवसांच्या आत पेमेंट करणं बंधनकारक होतं. आणि समजा उशीर झालाच तर त्या रकमेवर व्याज द्यावं लागतं. आपल्या उद्यम सर्टिफिकेटच्या आधारे आपण या पोर्टलवर सहज तक्रार नोंदवू शकतो. आपला व्यवसाय वाढवायचा आहे, मोठ्या सरकारी संस्थांसोबत काम करायचंय, मग सरकारी कंत्राटं किंवा टेंडर हा एक उत्तम मार्ग असू शकतो. पण त्यासाठी पात्र कसं ठरायचं? तर उद्यम नोंदणी हीच ती चावी आहे जी गव्हर्नमेंट मार्केटप्लेस म्हणजेच जेम पोर्टलचे दरवाजे उघडते. हे एक असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे सरकार आपल्या गरजांसाठी खरेदी करतं आणि या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी उद्यम सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. एकदा नोंदणी झाली की हजारो सरकारी टेंडर आपल्यासाठी उपलब्ध होतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैसा म्हणजे व्यवसायाच्या वाढीसाठी लागणारं भांडवल. पाहूया उद्यम नोंदणी इथे कशी मदत करते. कर्ज घ्यायचंय, पण स्वतःचं घर, जमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता गहाण ठेवायची भीती वाटते, हो ना? मग विनातारण कर्ज मिळवणं शक्य आहे का? उत्तर आहे 0. हो, खरंय. 1 रुपयाचंही तारण किंवा गॅरंटी देण्याची गरज नाही. उद्यम नोंदणीमुळे आपल्याला प्रधानमंत्री मुद्रा योजना किंवा PMEGP सारख्या सरकारी योजनांमधून विनातारण कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. हा खरंच एक खूप मोठा फायदा आहे. पण थांबा, फायदे इथेच संपत नाहीत. आपल्याला बँकांकडून प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अंतर्गत कमी व्याजदरात आणि प्राधान्याने कर्ज मिळतं. TRDS सारख्या प्लॅटफॉर्मवर आपली बिलं डिस्काउंट करून लगेचच खेळतं भांडवल मिळवता येतं. इतकंच नाही तर अनेक सरकारी प्रदर्शनांमध्ये विनामूल्य स्टॉल लावून आपल्या उत्पादनांचं मार्केटिंगही करता येतं. आता हे बघा, थेट पैशांची बचत कशी होते. समजा आपल्याला आपल्या ब्रँडसाठी ट्रेडमार्क नोंदणी करायची आहे. जर आपल्याकडे उद्यम नसेल तर खर्च येतो 9,000 रुपये. पण जर उद्यम असेल तर खर्च येतो फक्त 4,500 रुपये. म्हणजे सरळ सरळ 50% सवलत. आता साहजिकच मनात येत असेल की इतके फायदे आहेत, मग याची प्रक्रिया किती किचकट असेल? तर अजिबात नाही. उलट हे खूपच सोपं आहे. यासाठी फक्त 3 मुख्य गोष्टींची गरज आहे. 1. आपलं आधार कार्ड, जे मोबाईल नंबरशी लिंक केलेलं असावं. 2. आपलं पॅन कार्ड. आणि 3. GSTIN. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, GST नंबर तेव्हाच लागतो जेव्हा तो आपल्या व्यवसायाच्या उलाढालीनुसार कायद्याने बंधनकारक असेल, नाहीतर त्याचीही गरज नाही.
आणि हो, ही एक महत्वाची गोष्ट आहे. समजा आपल्या नावावर एकापेक्षा जास्त व्यवसाय आहेत, तरीही एका व्यक्तीला म्हणजे एका पॅन कार्डवर फक्त एकच उद्यम नोंदणी करता येते. अर्थात त्या एकाच नोंदणीमध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती जोडू शकतो. तर आतापर्यंत आपण उद्यम नोंदणीचे फायदे, प्रक्रिया सगळं काही समजून घेतलं. आता वेळ आहे एका महत्वाच्या निर्णयाची. हे वाक्य बघा, हे या संपूर्ण चर्चेचं सार आहे. उद्यम म्हणजे फक्त एक सर्टिफिकेट नाही, तर ते आपल्या व्यवसायासाठी संरक्षण, पैसा आणि विकासाचे दरवाजे उघडणारं पहिलं पाऊल आहे. तर आता प्रश्न हा आहे की जेव्हा हे सगळे फायदे इतके स्पष्ट आहेत, तेव्हा आपल्या व्यवसायाला त्याची हक्काची अधिकृत ओळख मिळवून देण्याची हीच योग्य वेळ आहे का? याचा विचार नक्की करायला हवा.